हॅलो हाय वेलकम टू माय प्राजस किचन चॅनल अगेन. आणि आज आमच्याकडे परत होत आहे डोंट कुक विथ माय डॅड अगेन. आणि तुम्हाला मी दाखवते, ठीक आहे थांबाई. हे माझे डोंट कुक विथ माय डॅड ही मॅगी केली आहे आणि त्यातली अर्धी मॅगी कच्ची आहे, ती पण मी तुम्हाला दाखवते. कच्ची नाहीये सगळी. आणि अर्ध्या मॅगीचा भात झालाय, म्हणजे ती ओव्हर कुक झाली आहे. आणि काय बनवणार आहे पप्पा? अंडा मॅगी. देवा, मला ऐकूनच काहीतरी असं विचित्र वाटतंय की अंडा मॅगीचं काय होणार आहे. अंडा भात की अजून काय? कर तू, मला नको विचारू. तू तुझं काय करतोयस मला माहितीच नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि आता ह्या मॅगीचा त्याच्यातच परत टाकण्यात काय मोठी होता. आणि आता वरती अंडे टाकणार आहे आणि त्याला गाईज ही मॅगी बघण्यासाठी तुम्ही किती एक्साइटेड आहात प्लीज सांगा. डोंट, सिरियसली या सिरीजचं नाव आहे डोंट कुक विथ माय डॅड. प्लीज प्लीज गाईज, या रेसिपीला तुम्ही मनावर नका घेऊ. काय चाललंय. ती मॅगी उखडली, ठीक आहे, आणि मग ती त्या ह्याच्यामध्ये टाकली. ओके, आणि मग त्याच्यामध्ये आता तो मसाला टाकला, ठीक आहे. मग ते जेव्हा ती उकडली तेव्हाच मसाला टाकू शकले असते ना. मग आता टाकण्याचं काय मोठे होता, मला कळालं नाही ती गोष्ट. बाई क्या ही हो रहा है मेरे साथ, क्या ही हो रहा है. जाऊ दे, मी एक काम करते, काय हे लावून येते माहिती. मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय, म्हणजे ती मॅगी कुक केलेली, ठीक आहे. मग ती ड्रेन केली, ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये परत ती मॅगी टाकली, परत त्यात मसाला टाकला, परत त्यात पाणी टाकलं. देवा. आणि ऍक्च्युली मला हा व्लॉग नव्हता बनवायचा होता, पण ह्या ब्लॉगचं मोटिव्ह काहीतरी वेगळं होतं. पण आता मध्येच नवीन काहीतरी गोष्टी होत आहेत. मी काय केलं पण आता तुला कंटाळा आलाय मॅगी करायचा. मॅगीचं काय होणार आय डोंट नो. आता त्याच्यामध्ये मॅगीचा दिला जातोय बळी, मला तर असंच वाटतं. ऐक 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 तारेवरची कसरत. हे आमचे आहेत मॅगी बनवणारे. झाली मॅगी पप्पा? आता काय करणार? आता काय करणार आहे? नेक्स्ट काय करणार आहे? अंडा. आणि काय करणार? त्याच्यात नाही येतील, त्याच्यात नाही येतील. तिथे तेल बघ ठेवलंय का वाटीत. आता अंडा करणार. गाईज कायच होत आहे त्या मॅगीचा, बिचारी मॅगी. सॉरी मॅगी, तुला त्रास होतोय मला कळतंय, पण आता मी नाही काय करू शकत. मी पण हतबल आहे, प्लीज मला समजून घे. आता अंडा होतोय आणि हाफ बॉईल केला. हाफ बॉईल मग समजा. ऐक प्लीज गाईज, डोंट कुक विथ माय डॅड प्लीज. बाबा त्याच्यापेक्षा तू माहितीये का भुर्जी बनवली असतीस खूप चांगली. आपल्याकडे अंडे होते, ब्रेड पण होता. नाही, मला बघवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ब्लॉगचा मोटिव्ह असा काहीतरी वेगळा होता, तो मी तुम्हाला दाखवते काय होता नक्की, की मी हा ब्लॉग बनवायला का घेतला हे पण मी तुम्हाला दाखवते काय झालं आणि ह्यांनी काय केलं. अंडा झालाय. आता ह्या मॅगी मध्ये अंडा. झाली का बाबा तुझी मॅगी झाली? टेस्टिंग होते, टेस्टिंग. हे अंडा मॅगी झालेली आहे, जरा टेस्ट करतो. गाईज या मॅगीच्या ऐशीची तैशी.
मॅगी झाली आहे घट्ट. त्याच्यावर बटाटे वडे करू शकतो. स्वतःला रोस्ट करताय मला अजून चेहरा लाल झाला आरची. गाईस ठीक आहे, सिरियसली आता सिरियसली मी टेस्ट करतेय मी. तुम्हाला काय वाटतं ही मॅगी टेस्ट केल्यावर माझं काय होईल? बघा ही मॅगी मी तुमच्या समोर टेस्ट करते, जर माझं काय झालं तर प्लीज माझ्या बाकीचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना सांगा मॅगी खाऊन माझं असं झालंय. ठीक आहे, ऍक्च्युली ना ती मॅगी अशी झाली, दाखवते मी तुम्हाला. ही बघा, सी दिसते, ती हलत नाहीये, ती बिलकुल हलत नाहीये. तिला पप्पानी एवढा दम दिला की बस आहे बस. आपण काय बाबा इथे पप्पा इकडे ना तू काय बोलशील? बटाटे वडे नको बटाटे वडे नको. जेवढा झाला एक्सपेरिमेंट एवढं बस आहे मला, अजून नको प्लीज. थोडीशी टेस्ट करते. ठीक आहे, फक्त भात लागतोय, नुसता भातामध्ये हे माहिती आहे ना, मॅगी मसाल्यामध्ये भात घातलाय असं वाटतंय मला ते काहीसं, आणि त्याच्यात थोडस अंड. ठीक आहे गाईस, मॅगी पप्पा खायला आता. पप्पा धर तुझी मॅगी, तू खा. मला नको, मला जिवंत राहायचं, मला अजून ब्लॉग करायचं. ठीक आहे, आता ह्या व्हिडिओचा मोटिव्ह काय होता मी ते तुम्हाला सांगते. काय व्लॉग बनवायचा मोटिव्ह काय होता ते मी तुम्हाला दाखवते आता. ओके, कुठे गेले पप्पा? वेटा. ओके, तर हा आहे अननस गाईज, अननस. ठीक आहे, तो पप्पानी आणलेला, आणि तो अननस आणला आणि बोलतात मी म्हटलं हा कट करून नाही आणलाय, मग आता कसं कोण कट करणार? तर मला बोलतो मी करतो कट. हा कट करायला घेतला अर्धा कट केला, आणि मला तिथून मी तिथे लॅपटॉपवर काम करत होते, तिथूनच आवाज येतो, प्रेरणा बघ ना हा अननस, जरा अननस कडे बघ ना. मी बोलते काय झालं, खराब आहे? बोलतो नाही. म्हटलं मग काय झालं, कापता नाही येते? मग नंतर मी आले, तोपर्यंत त्या अननसची अख्खी चिराकांडी गेलेली, आणि जेवढा माझ्या मला बोलतो कापला. म्हटलं काय कापू याच्यामध्ये? त्याची चिराकांडी अख्खी करून टाकलेली. जेवढं कापता येईल तेवढा मी कापला, आणि माझ्या लग्नाला खायला दिला. आणि अर्ध्याशी जास्त अननस, तुम्ही बघा, अर्ध्याशी जास्त अननस फेकलाय तो लिटरली. ठीक आहे, तर आता तो दुसरा अननस आहे ना, तो आम्ही कापणार आहे, तर तुम्ही बघा. तर गाईज मी तुम्हाला सांगितलेलं की तो अननस तो कटिंग केलेला तो तर गेला, एक तर गेला, आणि एक हा आहे दुसरा वाला. मी तुम्हाला दाखवते. सी, दिस इज द पायनॅपल, आणि याला आता कापायचं आहे. तो महा टास्क आहे, आणि मला येतं पण मला एवढं नाही येत कट करायला. ठीक आहे, आता बघूया कसं कट होतंय, काय होतंय ते चेक करूया एकदा. ठीक आहे, काही नाही काय होतच आहे माझ्या सोबत. आता तो कॅम बोलते, तो माईकचा आता काहीतरी इश्यू झालाय, तर ते होतच नाही आहे, म्हणजे लागतच नाही आहे, कनेक्टच होत नाही. तर काही नाही काय होतच आहे. तर बघू पुढे, तोपर्यंत ह्याला आपण कट करूया. म्हणजे असं दोन्ही साईडने असं कापून घ्यायचं सांगितलं ना, आणि मग असं करायचं. ठीक आहे, इथे पण
एकदम गोड आहे. तो होता ना आधीचा वाला, तो जो पप्पानी वाट लावली त्याची, तो खूप गोड होता, पण त्याला कट करण्यासारखा ठेवलाच नाही पप्पानी. काय आधी वाट लावली आणि मग नंतर आले. काय होत आहे बघ, होत नाही आहे माझ्या. पहिला हा असं कापून घ्यायचा. झाला ऑलमोस्ट कापला. आता याला ते लोक ट्यूशन ते लोक हे घेतात. आता हे करायला ना, म्हणजे कापायला ते लोक हातात फडका घेतात. तर आपण टिश्यू पेपर घेऊया जेणेकरून तो इकडे तिकडे नाही जाणार. तर ह्याला असं कट लावायचं आणि मग असं कट लावायचा. ठीक आहे, मी हा पार्ट आहे तो असं कट करायचा. आता पायथून घ्यायचं, ह्याला परत असा कट लावायचा आणि हा इथून असा कट लावायचा आणि हे काढायचं. वन्स अगेन दिसतंय का व्यवस्थित कसं कट लावते. असं कट लावून काढायचं. परत एकदा हे जे राऊंड राऊंड आहे ना, ही वाला हा पार्ट आहे ना, तो आपल्याला कापून टाकायचा आहे. मग त्याच्यानुसार कोऑर्डिनेशन करून असं कट लावून कापून टाकायचं. ठीक आहे, तर ते कट लावलं की हे असा मला बनवलेला प्रॉपर नाही आहे, पण आता आणला आहे तर कट तर करावंच लागेल. असं कापायचं आणि असं कापायचं. ठीक आहे, असं झालं आहे, असं काहीच दिसतंय. आता हे असं कापायचं आणि असं कापायचं. अरे मी वेगळं निघणा भाई याला परत असं आणि असं. ठीक आहे, याला परत असं आणि हे असं. ठीक आहे, याला आता परत हे असं आणि हे असं. याला ये मी प्रो झाली असं मला असं वाटतंय पायनॅपल कटिंग करण्यात. फक्त तुम्हाला ते कापायचं टेक्निक आलं पाहिजे आणि तुमचा नाईफ आहे ना तो शार्प असला पाहिजे. बस बाकी तुम्ही कापू शकता. मग फिर कुछ भी करू शकता तुम्ही. हे टिश्यू लागलं आहे मला माहिती आहे, ते मी व्यवस्थित नंतर काढेल. आता जर टिश्यू नाही घेतला ना, खाली काहीतरी घ्या, म्हणजे ते कट करताना ना खाली काहीतरी घेणं इम्पॉर्टंट आहे हातावरती जे. आणि ह्याला असं खाली ठेवून मला नाही कापता येत, मला नाही जमणार कापायला. मला असं पकडूनच प्रॉपर जमते. गाईस फायनली मी हे असं कटिंग केलं आहे बघा. मला प्रॉपर नाही आलं आहे, पण जसं आलं आहे तसं मी कटिंग केलं. आता ह्याला राऊंड राऊंड कट करूया आणि खाऊन बघूया की हा कसा आहे, गोड आहे का. खूप जास्त वॉटरी आहे हा, म्हणजे मला असं वाटतंय की हा खूप गोड असेल. लेट्स सी की कसा आहे. अशा पद्धतीने सी बघा कसं दिसतंय. अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता. गाईस दिस इज अवर पायनॅपल जो आपण आता कट केला आहे आणि मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की कसा आहे. एकदम गोड आहे, अमेझिंग आहे. पण आधीचा जो होता ना ह्याच्यापेक्षा गोड होता.
पप्पाने वेस्ट केला. मी तिकडे काम करत होती तेव्हा ते काय काय करत होते. मी म्हटलं मला इंटरेस्ट नव्हता त्या पायनॅपल कटिंगमध्ये, कारण का मला खूप कंटाळा येतो हे अशा किचकट गोष्टी करायला. पण ठीक आहे, ॲज अ चॅलेंज म्हणून मी हे केलं. नाहीतर आणि बेसिकली मला पायनॅपल खूप आवडलं म्हणून मी केलं. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून सांगा. आणि प्राजस किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.